Hello students, elements of group 16th, 17th and 18th या टॉपिक मधला पुढचा भाग आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. which are the compounds of sulfur. Sulfur is the second element in group 17th, and so here we have to study about which are the compounds of sulfur. Two compounds in detail we have to consider. The first one is sulfur dioxide and second one is sulfuric acid, H2SO4. This is also the compound of sulfur. तर सल्फर डायऑक्साइड बद्दल काय काय अभ्यास करायचा आपल्याला, तर हाऊ इट इज प्रिपेअर्ड, प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड, व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज, व्हॉट आर द केमिकल प्रॉपर्टीज, व्हॉट आर द युजेस ऑफ सल्फर अँड व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ सल्फर डायऑक्साइड. प्रिपरेशनमध्ये आपण सल्फर डायऑक्साइड कसा तयार केला जातो हे बघूया. पहिली मेथड आहे, सल्फर डायऑक्साइड जर तयार करायचं असेल तर सल्फर जे मेटल आहे, नॉन मेटल म्हणतो आपण, इट इज बर्न इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह सल्फर डायऑक्साइड. पहिल्या मेथडमध्ये सल्फरपासून आपण सल्फर डायऑक्साइड मिळवतो, ऑक्सिडेशन ऑफ सल्फर यू कॅन से. नॉन मेटल आहे सल्फर, हा सल्फर जर ऑक्सिजनच्या सानिध्यात बर्न केला, याला कंबशन पण म्हणणार तुम्ही, तर तुम्हाला मिळणार आहे सल्फर डायऑक्साइड. ही सिंपल मेथड आहे. जर प्रयोगशाळेत आपल्याला सल्फर डायऑक्साइड तयार करायचा असेल, म्हणजे कमी प्रमाणात सल्फर डायऑक्साइड तयार करायचा असेल, तर आपण सोडियम सल्फाइट हे सॉल्ट वापरतो. सोडियम सल्फाइट लक्षात घ्या, दिस इज सोडियम सल्फाइट. सोडियम सल्फेट त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे Na2SO4 आणि हा आहे सोडियम सल्फाइट Na2SO3, जे 2Na+ आणि SO3- असं त्याचं आयनायझेशन होतं. सोडियम सल्फाइट जर H2SO4 डायल्यूट H2SO4 बरोबर रिॲक्ट केला आपण, तर आपल्याला मिळणार आहे ते प्रोडक्ट Na2SO4, जसं मी आता म्हटलं, सोडियम सल्फेट, वॉटर अँड SO2 गॅस इज ऑब्टेन. जे प्रयोगशाळेत जर सोडियम सल्फाइट आपण H2SO4च्या सानिध्यात रिॲक्शन घडवून आणली त्याची, म्हणजे समजा आपण एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये हा Na2SO3 सॉलिड असणार आहे, त्यामध्ये H2SO4 ॲड केलं तर SO2 गॅस इव्हॉल्व झालेला आपल्याला मिळेल, सल्फर डायऑक्साइड गॅस इव्हॉल्व होईल. थर्ड, इंडस्ट्रियल मेथड, म्हणजे लार्ज स्केलवर आपल्याला जर सल्फर डायऑक्साइड प्रिपेअर करायचं असेल कमर्शियल मेथडमध्ये, आपण ही झिंक सल्फाइड, झिंकचं हे एक ओर आहे, झिंक ब्लेंड म्हणतो आपण त्याला, झिंक सल्फाइड किंवा आयर्न पायराइट्स, यांना जर ऑक्सिजनच्या सानिध्यात त्यांचं रोस्टिंग, या प्रोसेसला म्हटलं रोस्टिंग म्हणजे काय, बर्निंग, गिविंग हीट, याला जर उष्णता दिली तर ही रिॲक्शन होते ZnS, म्हणजे ही सल्फाइड जी आहेत ती त्याच्या ऑक्साईडमध्ये कन्व्हर्ट होतात आणि हा सल्फर ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट होऊन सल्फर डायऑक्साइड मिळतो. इथं सुद्धा आयर्न पायराइड्स हे आयर्नचं ओर आहे. इथं FeS2 इट गेट्स कन्व्हर्टेड इंटू Fe2O3 आणि त्यानंतर आपल्याला परत हा सल्फर ऑक्सिजनबरोबर कंबाईन होऊन SO2 गॅस मिळू शकतो. लाईक दिस यू हॅव टू रिमेंबर ऑल दीज रिॲक्शन्स. म्हणजे इथं 3 प्रकारे आपण सल्फर डायऑक्साइड तयार केला. सल्फर जर ॲटमॉस्फिअरिक ऑक्सिजनच्या सानिध्यात बर्न केला तर सल्फर डायऑक्साइड मिळतो. लॅबोरेटरीमध्ये जर सल्फर डायऑक्साइड तयार करायचा असेल तर सोडियम सल्फाइट आणि सल्फ्युरिक ॲसिड यांची रिॲक्शन आपल्याला घडवून आणावी लागते. आणि त्यानंतर इंडस्ट्रियल और कमर्शियल मेथडमध्ये इथं रोस्टिंग करतोय पण झिंक ब्लेंड, झिंक सल्फाइड किंवा आयर्न पायराइड्सचं, आणि या पद्धतीनं सल्फर डायऑक्साइड प्रिपेअर केला जातो. नाउ वी शॅल सी विच आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सल्फर डायऑक्साइड. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये काय विचार करणार आपण, त्याचा कलर काय आहे, त्यानंतर वास कसा आहे, या सगळ्यांचा विचार फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये करतो. पहिल्यांदा सल्फर डायऑक्साइड हा गॅस आहे, हे माहीत आहे तुम्हाला. सल्फर डायऑक्साइड इट इज कलरलेस गॅस, ह्याला कुठलाही कलर नसतो. सो दिस इज कलरलेस गॅस हॅविंग पंजेंट स्मेल, म्हणजे याचा जो वास असतो तो उग्र म्हणतो आपण, म्हणजे तो सहन होणार नाही, उग्र दर्प असतो, त्याला पंजेंट स्मेल असं म्हणतात. त्यानंतर सल्फर डायऑक्साइड
जर आपण इनहेल केला, प्रयोगशाळेत समजा सल्फर डायऑक्साईड आता म्हटलं तसं रिॲक्शन आपण सोडियम सल्फाईड आणि H2SO4 मधली घडून आणली आणि सल्फर डायऑक्साईड इव्हॉल्व झाला तर आणि तो जास्त वेळ आपण इनहेल केला तर आपल्याला सफोकेशन झाल्यासारखं होतं. सो दिस गॅस इज पॉयझनस गॅस. रिमेंबर, सल्फर डायऑक्साईड इज पॉयझनस गॅस. इट इज सोल्युबल इन वॉटर. सल्फर डायऑक्साईड हा सोल्युबल आहे पाण्यामध्ये आणि जेव्हा सल्फर डायऑक्साईड पाण्यामध्ये सोल्युबल होतो तेव्हा तुम्हाला मिळतं ते सल्फ्युरस ॲसिड H2SO3. जे सल्फर डायऑक्साईड जर पाण्याबरोबर रिॲक्ट झाला तर आपल्याला ॲसिड मिळतं आणि त्या ॲसिडला म्हणणार आपण सल्फ्युरस ॲसिड H2SO3. सो इट इज सोल्युबल इन वॉटर and it gives H2SO3, that is acid. The next one is it liquefies at room temperature. रूम टेम्परेचरला तो लिक्विफाय होतो आणि त्यावेळी जे प्रेशर असणार आहे ते आपण घेतोय 2 बार. म्हणजे हा इझिली लिक्विफाय होतो आणि हा बॉईल होतो. इट बॉइल्स ॲट 263 Kelvin. Remember here, sulfur dioxide is easily liquefied. इझिली लिक्विफाईड कोण होऊ शकतो? ज्याच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, वॉन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन ज्या मॉलिक्युल्समध्ये जास्त असतात तो इझिली लिक्विफाय होऊ शकतो. आणि लिक्विफाय करण्यासाठीच्या 2 कंडिशन्स आहेत, टेम्परेचर आणि प्रेशर. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो तो रूम टेम्परेचरला आणि कमी प्रेशरला लिक्विफाय होऊ शकतो आणि म्हणून हा इझिली लिक्विफाय होऊ शकतो. या प्रॉपर्टीचा वापर बऱ्याच इंडस्ट्रीजमध्ये केला जातो. सल्फर डायऑक्साईड हा लिक्विड स्टेटमध्ये वापरला जातो. These are the physical properties of sulfur dioxide. सल्फर डायऑक्साईड हा कलरलेस गॅस आहे. त्याचा स्मेल पंजेंट स्मेल आहे जो आपल्याला सहन होणार नाही असा. तो पॉयझनस गॅस आहे. सल्फर डायऑक्साईड इज सोल्युबल इन वॉटर and when it dissolves in water it gives H2SO3, that is sulfurous acid, and it can be easily liquefied at room temperature and at the pressure of 2 bar and it boils at 263 Kelvin. Now we shall consider which are the chemical properties of sulfur dioxide. Now we shall see the chemical properties of sulfur dioxide. Here different substances, how they react with sulfur dioxide. The first reaction is reaction with chlorine, Cl2 gas. Sulfur dioxide आणि chlorine यांची reaction काय होते? Here remember, sulfur dioxide is unsaturated compound. Remember, sulfur dioxide is unsaturated compound, and so when it reacts with chlorine you can obtain the additional product. म्हणजे इथं रिॲक्शन होते ती ॲडिशन रिॲक्शन होते and so sulfuryl chloride is obtained. तुम्ही ॲडिशन रिॲक्शन शिकलाय. ॲडिशन रिॲक्शन कुठं होते? जिथं अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असेल, म्हणजे जिथं डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. म्हणजेच इथं सल्फर डायऑक्साईड हा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असेल जिथं डबल बॉन्ड आपल्याला मिळेल. आपण स्ट्रक्चर ऑफ सल्फर डायऑक्साईडमध्ये हे बघूया. सल्फर डायऑक्साईड क्लोरीन बरोबर रिॲक्ट होतो, सिंपल रिॲक्शन आहे आणि आपल्याला मिळतो तो सल्फ्युरिल क्लोराइड हा कंपाऊंड मिळतो SO2Cl2. इथं जो कॅटॅलिस्ट वापरला जातो तो चारकोल. मीन्स सल्फर डायऑक्साईड reacts with chlorine gas in presence of the catalyst charcoal to give sulfuryl chloride SO2Cl2. Remember, the second reaction is reaction with oxygen. Here also this is addition reaction. Sulfur dioxide reacts with oxygen in presence of the catalyst vanadium pentoxide. इथं व्हॅनेडियम ची व्हॅलन्सी किंवा ऑक्सिडेशन स्टेट आहे +5 आणि या व्हॅनेडियम पेंटॉक्साईडच्या सानिध्यात सल्फर डायऑक्साईड जर ऑक्सिजनच्या सानिध्यात बर्न केला तर आपल्याला मिळतो तो सल्फर ट्रायऑक्साईड. ही एक रिॲक्शन लक्षात घ्या. ही रिॲक्शन तुम्हाला सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रिपरेशनमध्ये कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये हीच रिॲक्शन आपल्याला परत एकदा बघायची आहे. सल्फर डायऑक्साईड ऑक्सिजन इथं सुद्धा ॲडिशनल रिॲक्शन होते, ॲडिशन रिॲक्शन होते जिथं व्हॅनेडियम पेंटॉक्साईड हा कॅटॅलिस्ट म्हणून वापरला जातो आणि आपल्याला मिळतो तो सल्फर ट्रायऑक्साईड. रिॲक्शन विथ NaOH सोडियम हायड्रोऑक्साईड म्हणजे बेस
आहे, सोडियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे, बेस बरोबर हा कसा रिॲक्ट होतो. NaOH plus SO2 you will obtain Na2SO3 that is sodium sulfite. हा सॉल्ट अँड वॉटर मिळतं आपल्याला. म्हणजेच लक्षात घ्या, हा जर बेस असेल आणि जर आपल्याला सॉल्ट आणि वॉटर मिळत असेल तर सल्फर डायऑक्साईडचं नेचर हे ॲसिडिक असेल. म्हणजे इथं आपण सल्फर डायऑक्साईड ॲसिडिक नेचरचा आहे हे प्रूव्ह करू शकतो. हा ॲसिड म्हणून कार्य करतो. म्हणजे ही ॲसिड बेस रिॲक्शन होईल जिथं तुम्हाला मिळणार आहे सोडियम सल्फाईट हे सॉल्ट आणि मिळतं ते वॉटर. लक्षात घ्या. म्हणजे या रिॲक्शन्स ज्या आहेत त्या लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला त्याचा एखादी प्रॉपर्टी पण लक्षात ठेवता येईल आणि त्यावरून आपण ती रिॲक्शन लक्षात ठेवू शकतो. म्हणजे हा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे म्हणून इथं ॲडिशन रिॲक्शन होते. सल्फर डायऑक्साईड सल्फर ट्रायऑक्साईडमध्ये कन्व्हर्ट होतो. NaOH बरोबर तो रिॲक्ट होतो, तिथं सॉल्ट अँड वॉटर मिळतं. ते सॉल्ट आपण लक्षात ठेवूया Na2SO3 सोडियम सल्फाईड. नाव रिॲक्शन विथ सोडियम सल्फाईड Na2SO3 बरोबर तो कसा रिॲक्ट होतो. Na2SO3 अँड वॉटर आणि परत आपण SO2 ची रिॲक्शन घडवून आणली तर हिअर इट रिॲक्ट्स टू गिव्ह NaHSO3 सोडियम हायड्रोजन सल्फाईड. हिअर रिमेंबर सोडियम हायड्रोजन सल्फाईड इज प्रिपेअर्ड. यू टू रिमेंबर दिस रिॲक्शन. रिड्युसिंग प्रॉपर्टी. सल्फर डायऑक्साईड ॲक्ट्स ॲज रिड्युसिंग एजंट. हा रिड्युसिंग एजंट म्हणून कार्य करतो. व्हॉट इज रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट म्हणजे दुसऱ्या पदार्थाचं रिडक्शन घडवून आणतो. रिडक्शन घडवून आणतो याचा अर्थ त्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन होतं. लक्षात आलं. रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट आपण रिडॉक्स रिॲक्शन या टॉपिकमध्ये 11वीला शिकलोय. रिड्युसिंग एजंट हा काय करतो, रिडक्शन प्रोसेसला मदत करतो. द सबस्टन्स विच हेल्प्स फॉर द प्रोसेस ऑफ रिडक्शन अँड इट इटसेल्फ गेट्स ऑक्सिडाइज. नाऊ हा जर कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आपण असेल तर आपण ऑक्सिडेशन नंबर कन्सेप्ट प्रमाणे सांगू शकतो. ऑक्सिडेशनमध्ये ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतो आणि रिडक्शनमध्ये ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतो. म्हणजे इथं हा रिड्युसिंग एजंट म्हणून कार्य करतो सल्फर डायऑक्साईड. याचा अर्थ ज्या दुसरा जो पदार्थ आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथं पहिली रिॲक्शन घेतली बा Fe+3 आयन घेतला. म्हणजे समजा FeCl3 आपण घेतलेला आहे आणि FeCl3 ची रिॲक्शन सल्फर डायऑक्साईड बरोबर घडवून आणली इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. हिअर यू कॅन ऑप्टेन FeCl2 Fe+2 आयन म्हणजे FeCl2 मिळाला. म्हणजेच लक्षात घ्या इथं Fe+3चा जो ऑक्सिडेशन नंबर आहे Feचा यात +3 आहे आणि तो किती झाला इथं +2 झाला. दॅट मीन्स ऑक्सिडेशन नंबर इज डिक्रीज. म्हणजे याचं काय झालंय, रिडक्शन झालंय आणि हे रिडक्शन घडवून कोणी आणलं, SO2 न. आणि म्हणून हा काय आहे, रिड्युसिंग एजंट. आणि याचं स्वतःचं ऑक्सिडेशन झालं हे पण सांगू शकतो आपण. SO2चं कन्व्हर्जन SO4 मध्ये झालं. SO2 मध्ये Sचा सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -2 -2 × 2 दॅट इज -4. सो इट इज +4 हिअर. आणि SO4 -2 या आयनमध्ये सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, हा आहे सल्फरचा +6, हा -8. लक्षात आलं. म्हणजे +6 आहे, +4चा +6 झाला. याचा अर्थ याचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला. ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला म्हणजेच इथं सल्फरचं ऑक्सिडेशन झालं. म्हणजे हा स्वतः ऑक्सिडाइज झाला पण त्यानं दुसऱ्याचं रिडक्शन केलं आणि म्हणून याला म्हणतो आपण रिड्युसिंग एजंट. आणि या प्रॉपर्टीला म्हणतो रिड्युसिंग प्रॉपर्टी. सो सल्फर डायऑक्साईडची रिड्युसिंग प्रॉपर्टी आपल्याला या पद्धतीनं एक्सप्लेन करता येते. आपण जर सॉल्ट घेतलं, फॉर एक्झाम्पल Feचं सॉल्ट घेतलं FeCl3 तर त्याचं कन्व्हर्जन झालं FeCl2 मध्ये. इथं जो सल्फर डायऑक्साईड वापरला जातो तो पाण्याच्या सानिध्यात, दॅट इज कॉल्ड ॲज मॉइस्ट सल्फर डायऑक्साईड. म्हणजे इथं पाणी गरजेचं आहे. मॉइस्ट सल्फर डायऑक्साईड when it reacts with Fe+3 ions they are converted into Fe+2, or when FeCl3 is reacted with moist sulfur dioxide it is converted into FeCl2. The second reaction is when moist sulfur dioxide reacts with KMnO4 it decolorizes. म्हणजे याचं डिकलरायझेशन होतं. पोटॅशियम परमॅंगनेटचा कलर माहीत आहे तुम्हाला. ह्या पोटॅशियम परमॅंगनेटचा कलर
जे पूर्णपणे तो कलरलेस होतो आणि इथं आपल्याला ही रिॲक्शन सुद्धा रिड्युसिंग प्रॉपर्टी म्हणून वापरता येते. तुम्ही सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर इथे कॅल्क्युलेट केला तर या पद्धतीनंच आपल्याला वरच्या पद्धतीने एक्सप्लेन करता येईल. नाउ व्हेन इट रिॲक्ट्स विथ हॅलोजन्स बरोबर जर मॉइस्ट सल्फर डायऑक्साईड, मॉइस्ट लक्षात घ्या, प्रत्येक रिॲक्शनमध्ये तुम्ही लक्षात ठेवायला काही ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या. रिड्युसिंग प्रॉपर्टीमध्ये आपण मॉइस्ट सल्फर डायऑक्साईड घेतले. मॉइस्ट म्हणजेच पाण्याच्या सानिध्यात, म्हणजेच इथं ट्वाईस H2O मॉलिक्युल्स आहेत आणि म्हणून ती रिॲक्शन बॅलन्स करताना आपल्याला याचा उपयोग करता येईल. जेव्हा मॉइस्ट सल्फर डायऑक्साईड हा हॅलोजन बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा तुम्हाला मिळतो किंवा हा रिड्यूस होतो तो हॅलोजन. इथं जी हॅलोजन ॲसिड्स म्हणतो आपण याला, जे इथं आपण घेतलंय ते आयोडाईड घेतलेला आहे, हायड्रोजन आयोडाईड. I2 तसं आपण Cl2 घेऊ शकतो, तसं आपण Br2 घेऊ शकतो. म्हणजे हा हॅलोजन जेव्हा मॉइस्ट सल्फर डायऑक्साईड बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा आपल्याला हॅलोजन ॲसिड्स मिळतात. इट गिव्स ॲसिड्स लाईक दिस. यू हॅव टू रिमेंबर ऑल दीज प्रॉपर्टीज विच आर केमिकल प्रॉपर्टीज. Cl2 बरोबरची रिॲक्शन ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो, सल्फर ट्रायऑक्साईड मिळतो. मी सांगितलं ही रिॲक्शन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रिपरेशनसाठी. NaOH बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा सॉल्ट आणि वॉटर मिळतं. Na2SO3 बरोबर परत रिॲक्शन घडवून आणली तर आपल्याला पुढचं सॉल्ट मिळतं जिथं हायड्रोजन ॲड झाला, सोडियम हायड्रोजन सल्फाइड. sulfur dioxide is used as reducing agent. How sulfur dioxide works as reducing agent? You can prove this by taking these examples. And in all these reactions you have to take moist sulfur dioxide. So these are the chemical properties of sulfur dioxide. Then we shall consider about the structure of sulfur dioxide and which are the uses of sulfur dioxide. What is the structure of sulfur dioxide? Sulfur dioxideचं structure काय असतं? It is angular in shape and SOS bond angle is 119.5 degree. आता SO2चं जे स्ट्रक्चर आहे, आपण लुईस स्ट्रक्चर 11वीला शिकलोय. लुईस स्ट्रक्चर लिहू शकतो आपण SO2चं. इथं लुईस स्ट्रक्चर लिहिताना पहिली स्टेप आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट करणं. या बॉन्ड फॉर्मेशनमध्ये सल्फरच्या आउटरमोस्ट शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स आहेत 6, ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स आहेत 6 गुणिले 2 म्हणजे साइन दोन्ही 12, एकूण 18 इलेक्ट्रॉन सल्फर डायऑक्साईडच्या प्रिपरेशनमध्ये इथं भाग घेऊ शकतात. नाव सल्फर ऑक्सिजन आपण हे स्ट्रक्चर लिहिलं. एक बॉन्ड तयार करूया आपण सल्फर आणि ऑक्सिजन मधला 2 इलेक्ट्रॉन्स, दुसरा बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन्स. 11वी मधला आपण लुईस स्ट्रक्चर आठवा. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 and 17 18. Now octet of oxygen, both oxygen is completed but सल्फरचं ऑक्टेट कंप्लीट झालेले नाही. याचं 6 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यामुळं काय करतोय आपण या ऑक्सिजनचे 2 इलेक्ट्रॉन्स इथं देऊ शकतो आणि त्यामुळे हे स्ट्रक्चर या पद्धतीनं आपल्याला मिळेल. दॅट इज हिअर डबल बॉन्ड अँड हिअर देअर इज सिंगल बॉन्ड. किंवा इथं आपल्याला हे स्ट्रक्चर लिहिता येईल सल्फर लोन पेअर आहे तशी, सिंगल बॉन्ड O आणि हा जो डबल बॉन्ड आहे तो या ऑक्सिजनला आपण दाखवू शकतो. अँड सो 2 लोन पेअर्स आर देअर. So remember these 2 Lewis structures can be obtained for this SO2, and so the structure of SO2 is the hybrid of these 2 resonance structure म्हणतो आपण. त्याचा दोघांचं मिळून आपल्याला जे स्ट्रक्चर मिळणार आहे ते SO2चं स्ट्रक्चर असणार आहे आणि त्यामुळे SO2चं स्ट्रक्चर जे आहे ते अँग्युलर म्हणतो आपण. आणि हा जो SOS बॉन्ड अँगल आहे तो किती आहे 119 डिग्री ॲट 119.5 डिग्री. रिमेंबर हिअर हा जो बॉन्ड अँगल आहे तो 119.5. लक्षात आलं. सल्फर डायऑक्साईड इथं आपण सांगितलं त्याचा शेप अँग्युलर शेप आहे आणि
जो बॉन्ड अँगल आहे तो या पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. लुईस स्ट्रक्चरचा सहाय्याने आपल्याला हे एक्सप्लेन करता येईल. सल्फर आणि ऑक्सिजन याच्यामध्ये एक ऑक्सिजन डबल बॉन्ड आणि दुसरा सिंगल बॉन्ड दाखवतो आणि या आपल्याला त्या दोघांचं मिक्सिंग म्हणून आपण हे स्ट्रक्चर सांगू शकतो. देन द लास्ट पॉइंट इज व्हॉट आर द युजेस ऑफ सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड कुठं वापरला जातो? इंडस्ट्रीजमध्ये तो मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पेट्रोलियम इंडस्ट्री किंवा शुगर फॅक्टरीजमध्ये, रिफायनिंग प्रोसेसमध्ये, इन रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम अँड शुगर सल्फर डायऑक्साईड इज यूज. इन ब्लिचिंग ऑफ वूल अँड सिल्क. ब्लिचिंग म्हणजे माहिती आहे तुम्हाला, स्टेन्स रिमूव्ह करणं किंवा व्हाईट करणं त्या पदार्थाला. ब्लिचिंग म्हणून करण्यासाठी हा सल्फर डायऑक्साईड वापरला जातो. ॲज अन अँटीक्लोर अँड डिसइन्फेक्टंट. अँटीक्लोर म्हणजे क्लोरीन रिमूव्ह करणं. जेव्हा ब्लिचिंग झालं तेव्हा जो क्लोरीन राहील त्याच्यावरचा शिल्लक आणि तो नंतरच्या प्रोसेस घडवून आणेल आणि काहीतरी त्याचं म्हणजे त्याचे जे ड्रॉबॅक्स आहेत क्लोरीन राहिलेला तो रिमूव्ह करण्यासाठी, तो काढून टाकण्यासाठी हा सल्फर डायऑक्साईड वापरला जातो. त्याला म्हणतात अँटीक्लोर आणि तो डिसइन्फेक्टंट म्हणून वापरला जातो. ॲज अ प्रिझर्वेटिव्ह, फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण सल्फर डायऑक्साईड ड्रायफ्रूट्समध्ये जास्तीत जास्त सल्फर डायऑक्साईड हा प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरला जातो. इट इज यूज फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ H2SO4. इन द मॅन्युफॅक्चर ऑफ H2SO4 मी सांगितलं तुम्हाला कॉन्टॅक्ट प्रोसेस किंवा सोडियम हायड्रोजन सल्फाईड ह्या सॉल्ट तयार करण्यासाठी ह्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी SO2चा वापर केला जातो. SO2 हा इझिली लिक्विफाय होऊ शकतो ॲट टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड ॲट रूम टेम्परेचर आणि म्हणून तो सॉल्वंट म्हणून वापरला जातो. बऱ्याच ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिकल्सना डिझॉल्व करून तो म्हणजे ते सोल्यूट आणि इथं आपल्याला तो सॉल्वंट म्हणून वापरता येतो. सो दीज आर द डिफरंट युजेस ऑफ सल्फर डायऑक्साईड. रिमेंबर, इट इज यूज इन रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम अँड शुगर, इन ब्लिचिंग ऑफ वूल अँड सिल्क. या प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे ब्लिचिंग म्हणजे काय होतं? ब्लीच करतो, त्याचा अर्थ तो व्हाईट बनवतो. त्याच्यामध्ये असणारे स्टेन्स, डाग वगैरे निघून जाण्यासाठी, व्हाईटिश कलर होण्यासाठी ब्लिचिंग एजंट म्हणून तो वापरला जातो. हे अँटीक्लोर म्हणजे क्लोरीन रिमूव्ह करण्यासाठी, डिसइन्फेक्टंट म्हणून वापरला जातो. तो फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण वापरला जातो. आणि मॅन्युफॅक्चर ऑफ H2SO4 NaHCO3 यामध्ये सल्फर डायऑक्साईडचा वापर होतो. हा इझिली लिक्विफाय होत असल्यामुळं तो लिक्विड सल्फर डायऑक्साईड हा वेगवेगळे केमिकल्स जे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिकल्स इथं डिझॉल्व करण्यासाठी सुद्धा हा सॉल्वंट म्हणून वापरला जातो. दिस ऑल अबाउट सल्फर डायऑक्साईड.